अवकाळीचा मार, शेतकरी बेजार। 17,000चा माल झाला होता, पण आता गेले 1 रुपया पण नाही येणार आहे। नुसते पंचनामे नको, वेळेवर मदत करा। 2023 मध्ये सुद्धा असंच एक अवकाळी पाऊस झाला आणि तेव्हाही मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं होतं। तेव्हाही शासनाने पंचनामा केला, परंतु आजपर्यंत ती पंचनामाची रक्कम मिळालेली नाही। पावसानं झोडपलं, राजानं साथ द्यावी। हा कर्जातून बाहेर निघायला पाहिजे, याच्यासाठी शासनाने ही जबाबदारी स्वीकारायला पाहिजे आणि शासनाशिवाय दुसरं कोण शेतकऱ्याला तारणार। रणरणत्या उन्हानं तापलेल्या राज्यातील अनेक भागात जोरदार वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली। कुठे गारपीट झाली, तर कुठे चक्रीवादळ। पावसाच्या आगमनानं सर्वसामान्यांच्या जीवाला गारवा मिळाला असला तरी शेतकऱ्यांच्या डोळ्यात मात्र अश्रूंचा महापूर आहे। राज्याच्या प्रत्येक कोपऱ्यात अवकाळीचा मारा झाला आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय। बुलढाण्याच्या नांदुरा, खामगाव, मोताळा तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं मका, कांदा, ज्वारी पिकाचं मोठं नुकसान झालंय। बागलाण शहर परिसरात तब्बल 500 एकरहून जास्त कांदा पीक उद्ध्वस्त झालंय। कांदा जमीनदोस्त झाले, हरभऱ्याचं सुद्धा नुकसान झालं आणि शासनाने याकडे त्वरित लक्ष देण्याची गरज आहे, कारण शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास हा